थोडंसं पीठ तांदळाचं पीठ घेतलं, 2 दिवस भिजत घातले आणि उपसले कढईमध्ये चाळणीमध्ये आणि पीठ केलं तयार. आणि त्याचे अनारसे असे बनवायचे. छान अनारसे बघा, हे छान छान अनारसे खायला पण टेस्ट लागतात आणि खूप छान लागतात खायला. बघा असे टाकायचे, खसखस लावायची, त्याला तीळ लावायचे. तीळ आणि खसखस लावून असं खायला पण छान लागतात आणि छान कुरकुरीत पण आलेत. आणि तुम्ही पण करून बघा, हे छान बनतात. माझ्या हातची ते टेस्ट वेगळीच आहे. हे बघा कसे फुगतात, ते फुगलेले छान असतात. आणि तुम्ही पण करून बघा. पलट नाही करायचं, त्याच्यावर असं हे तेल टाकायचं. तेल किंवा तूप असं वरतून टाकायचं, कारण एकच अडंग भाजायचा, एक अडंग भाजायचा नाही. हे असं तळून असं वरतून तेल टाकायचं. शंकरपाळे तयार झालेत. अनारसे शंकरपाळे दिवाळीचं सामान केलं ना, त्याच्यामुळे शंकरपाळ्याचं पण नाव येतं मध्ये. हे अनारसे असे छान झाले आणि खायला पण टेस्ट लागतात, कुरकुरीत.